नमस्कार, मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत लग्न सराईनिमित्त खरेदी करा आपल्या आवडत्या सोनी एजन्सीज. प्रत्येक राजकुमारीसाठी वडिलांची माया असलेलं फर्निचर. वडील मुलीचं नातं लक्षात ठेवून तयार केलेला सर्व गुणसंपन्न फर्निचर लग्न बसता. उत्कृष्ट गुणवत्ता, भक्कम आणि टिकाऊ, वेळेत डिलिव्हरी, विक्री पश्चात सेवा. पत्ता नटराज रंगमंदिरासमोर, जुना मोंढा, परभणी. भ्रमणध्वनी 9823488188. लग्नासाठी विशेष सवलती व आकर्षक ऑफर. ऑनलाईन औषध विक्रीतील वाढ, मोठ्या कंपन्यांची किंमत धोरण तसेच GSR 220E आणि GSR 817E या आदी सूचना मागे घेण्यात याव्यात. या मागणीसाठी अखिल भारतीय औषध विक्रेता संघटनेच्या वतीनं आज दिनांक 20 मे रोजी पुकारण्यात आलेल्या एक दिवसीय देशव्यापी बंद आंदोलनास परभणी जिल्ह्यामध्ये जोरदार प्रतिसाद मिळाला. महाराष्ट्र राज्य केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन आणि ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट अँड ड्रगिस्ट यांनी आपल्या मागण्यासंदर्भात प्रशासनाला आज निवेदन दिलं. देशभरातील सुमारे 12,40,000 औषध विक्रेत्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या या संघटनांच्या विविध मागण्या शासन दरबारी निर्णयाविना अद्याप प्रलंबित आहेत. या अनुषंगानेच आज दिनांक 20 मे रोजी संपूर्ण देशभरातील औषध विक्रेत्यांनी एक दिवसीय आंदोलन केलं. दरम्यान परभणी शहरासह जिल्ह्यामध्ये देखील संतप्त औषध विक्रेत्यांनी संघटनांनी पुकारलेल्या या आंदोलनास जोरदार प्रतिसाद दिला. परभणी या ठिकाणी जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष संजय मंत्री, सचिव सूर्यकांत हाके, कोषाध्यक्ष पवन झांझरी यांच्यासह अन्य औषध विक्रेत्यांनी जिल्हा प्रशासनाशी या संदर्भात चर्चा केली. या अनुषंगानं बोलताना संघटनेचे अध्यक्ष संजय मंत्री म्हणाले, आज अखिल भारतीय केमिस्ट संघटनेने ऑनलाईन संदर्भामध्ये बंद पुकारलेला आहे. त्याच्यामध्ये महाराष्ट्र राज्य संघटनेने सहभाग नोंदवला आहे. त्याच्यासोबत परभणी जिल्हा पूर्ण हा आज कडकडीत बंद आहे. हा बंद याच्यासाठी आहे की फार्मसी की ऑनलाईन मेडिसिन्स ह्या डिस्ट्रीब्युशनमध्ये बंद व्हायला पाहिजे. कायद्यानुसार एकीकडे ऑफलाईन व्यवसायाला लायसन्स घ्यावे लागतात, स्टोरेज कंडिशन मेंटेन करावं लागते, पण ऑनलाईनमध्ये कोणत्याही प्रकारची अशी पूर्तता नाही आहे. त्याच्या माध्यमातून बोगस औषधी, त्याच्याशिवाय जे काही बॅन असलेल्या औषधीसुद्धा याच्यामध्ये येतात आणि त्याच्यामुळे नागरिकांना त्याचा त्रास होतो. कसं आहे की बऱ्याचशा मेडिसिन्स 2 cc ते 8 cc दरम्यान टेम्परेचर ठेवावं लागतात. इन्सुलिनसारख्या मेडिसिन्स ह्या ज्या मेडिसिन्स आहेत ह्या प्रिझर्व आपल्या कोल्ड स्टोरेजमध्ये मेंटेन करून पोचावं लागतात. पण स्विगी आणि फ्लिपकार्ट यांच्यामार्फत येणाऱ्या, एखाद्या कोरियरमार्फत येणाऱ्या यांची स्टोरेज कंडिशन प्रॉपर नसते आणि त्याच्यामुळे रुग्णांना, जनतेला त्यांना त्याचा मोबदला मिळत नाही. जो पोटॅशी पाहिजे ती पोटॅशी मिळत नाही. त्याच्यामुळे त्यांच्या रोगालासुद्धा धोका होऊ शकतो. त्याच्याशिवाय ज्या काही मेडिसिन्सचं जर बोगस आल्या आणि त्याचं जर हे करायचं असेल, टेस्टिंग करायचं असेल, तर पुरेसा त्या ऑनलाईनमध्ये येणाऱ्या मेडिसिनचा पुरेसा साठा नसल्यामुळे त्या टेस्टिंगसुद्धा होऊ शकत नाही. त्याच्यामुळे सुद्धा रुग्णांना त्रास, जनतेला त्रास होऊ शकतो. म्हणून आमचा हा बंद आहे. अखिल भारतीय केमिस्ट असोसिएशनने पुकारलेल्या देशव्यापी बंदला सेलू शहरामध्ये देखील उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. व्यापाऱ्यांनी आपली प्रतिष्ठाने बंद ठेवून या बंदला प्रतिसाद दिला. केमिस्ट सदस्यांनी एकत्र येत मूक मोर्चा काढून परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर आणि उपविभागीय अधिकारी सेलू यांच्या कार्यालयात जाऊन नायब तहसीलदार कृष्णा देशमुख यांना आपल्या मागण्यांचं निवेदन सादर केलं. यावेळी केमिस्ट असोसिएशन सेलू तालुकाध्यक्ष संदीप टाक, सचिव केदार गजमल, कैलास काळे, गणेश साडेगावकर, लक्ष्मण पौड, शिवनारायण मालाने, जयप्रकाश झंवर, प्रकाश कदम, मोदी सोफिन यांच्यासह केमिस्ट सदस्य या प्रसंगी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. मुंबई येथे आयोजित करण्यात आलेल्या महालक्ष्मी सरस प्रदर्शनामध्ये परभणी जिल्ह्यातील महिला स्वयंसहाय्यता समूहांनी आपली वेगळी छाप उमटवली आहे.
अवघ्या 17 दिवसाच्या या प्रदर्शनामध्ये जिल्ह्यातील केवळ 6 महिला बचत गटांनी तब्बल 82,22,300 रुपयाची उल्लेखनीय उलाढाल करत नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. शासनाच्या उमेद अंतर्गत स्थापन झालेल्या महिला स्वयंसहाय्यता समूहाच्या हस्तकला, अगरबत्ती, पितळी वस्तू, विणकाम साहित्य तसेच पारंपरिक पदार्थ, लोणचे आणि स्थानिक डाळी यांना व्यापक बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी दरवर्षी महालक्ष्मी सरस प्रदर्शनाचं आयोजन करण्यात येतं. यावर्षी हे प्रदर्शन 1 मे ते 17 मे 2026 या दरम्यान मुंबई येथे पार पडलं. यंदा परभणी जिल्ह्यातील एकूण 6 महिला स्वयंसहाय्यता समूहांनी या राज्यस्तरीय प्रदर्शनामध्ये सहभाग नोंदवला. मुंबईकरांनी परभणीच्या महिलांनी तयार केलेल्या उत्पादनांना आणि खाद्यपदार्थांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. उत्कृष्ट गुणवत्ता, आकर्षक सादरीकरण आणि प्रभावी विपणनाच्या जोरावर या समूहांनी 82 लाखाहून अधिक रुपयांची विक्रमी विक्री केली. त्यामुळे परभणीच्या उत्पादनाची मुंबईत विशेष चर्चा रंगली. महिला बचत गटाच्या यशामागे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नतिशा माथुर, प्रकल्प संचालक डॉक्टर स्मिता पाटील, जिल्हा अभियान व्यवस्थापक दीपक दहे यांच्या मार्गदर्शनासह जिल्हा व्यवस्थापक धनंजय भिसे यांचं नियोजन महत्त्वाचं ठरलं. तसेच मुंबई येथे प्रदर्शनादरम्यान जिल्हा समन्वयक श्रीमती मुक्ता शिंदे आणि विशाल चौरे यांनी सर्व महिलांमध्ये प्रभावी समन्वय साधत मोलाची भूमिका बजावली. आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.